हॅलो माय डिअर स्टुडंट्स, ब्राईट विंग्स अकॅडमी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले की रोमन न्यूमेरल्स हे कसे ओळखायचे किंवा नंबर्स दिलेले असेल तर रोमन न्यूमेरल्स हे कसे राईट करायचे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 1. यामध्ये आपल्याला टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. तर आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. राईट ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग अ रोमन न्यूमेरल्स. फर्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं आहे 1 ते 20 पर्यंत आपण नंबर्स राईट करायचे आहेत आणि त्याचे रोमन न्यूमेरल्ससुद्धा लिहायचे आहेत. तर इथे मी ॲन्सर लिहिलेला आहे. फर्स्ट कॉलममध्ये आहे नंबर्स आणि सेकंड कॉलममध्ये आहे रोमन न्यूमेरल्स. तर 1 to 20 पर्यंत फर्स्ट कॉलममध्ये अँड 11 to 20 सेकंड कॉलममध्ये. सुरू करूयात 1 पासून. 1 साठी आहे आपला सिंगल आय, 2 साठी आहे आपला डबल आय, 3 साठी आहे आपला ट्रिपल आय, 4 साठी आहे 1 आय अँड फी. आता रूल नंबर 3 मध्ये आपल्याला सांगितले आहे की जर आय हा फी किंवा एक्सच्या डाव्या बाजूला असेल तर फीमधून त्याला मायनस केले जाते, म्हणजे सबस्ट्रॅक्शन केले जाते. त्यामुळे इथे आलं आहे आय व्ही. 5 साठी आहे आपला फी, 6 साठी आहे आपला फी आय, 7 साठी आहे फी डबल आय, 8 साठी आहे आपला फी ट्रिपल आय, म्हणजेच 5 साठी असतो आपला फी अँड ट्रिपल आय फॉर 3. 5 + 3 = 8. 9 साठी असतो आय एक्स आणि 10 साठी एक्स हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. 11 साठी असतो एक्स आय. एक्स आय म्हणजे 10 + 1 मीन्स एक्स फॉर 10 अँड आय फॉर 1. 12 साठी आहे एक्स डबल आय. 13 साठी आहे एक्स ट्रिपल आय. 14 साठी आहे एक्स आय व्ही. 15 साठी आहे आपला एक्स व्ही. 16 साठी आहे एक्स व्ही आय. 17 साठी आहे एक्स व्ही डबल आय. 18 साठी आहे एक्स व्ही ट्रिपल आय अँड 19 साठी आहे एक्स आय एक्स. हे आपण रूल नंबर 5 मध्ये बघितलं आहे. ठीक आहे. 20 साठी आहे डबल एक्स. 20 10 + 10 एक्स + एक्स = एक्स एक्स. जर तुम्हाला जे काही सगळे रूल्स आहेत ते येत असेल तर हे तुम्हाला खूप इझी जाईल. त्यामुळे रूल पाठ करणं खूप आवश्यक आहे. आता बघूयात क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोविंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल नंबर्स. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितले आहे, आपल्याला रोमन न्यूमेरल्स दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला इंटरनॅशनल नंबर्स राईट करायचे आहेत. फर्स्ट आहे आपला फी. फी तर सर्वांना माहीतच आहे, व्ही फॉर 5. सेकंड आहे व्ही डबल आय. फी म्हणजे असतो 5, सिंगल आय म्हणजे 1 अँड सेकंड आय म्हणजे नेक्स्ट 1. आपल्याला रूलमध्ये काय सांगितले आहे, जर आय हा डबल किंवा ट्रिपल टाईम्स जर व्हीच्या उजव्या साईडला असेल तर त्याची व्हीमध्ये ॲडिशन केली जाते. म्हणजे व्ही काय आहे 5 + 1 + 1 = 7. एक्ससाठी आहे आपला 10 एक्स ट्रिपल आय. इथे पण सेम रूल. ठीक आहे. एक्स हा 3 टाईम्स रिपीट झालेला आहे, त्यामुळे 10 + 1 + 1 + 1 = 13. नेक्स्ट आहे एक्स आय व्ही. एक्स म्हणजे काय आहे 10 अँड आय व्ही म्हणजे काय आहे 4 मीन्स 10 + 4 = 14. नेक्स्ट आहे एक्स व्ही आय मीन्स 16. सेम रूल. एक्ससाठी काय आहे 10 अँड व्ही आय काय आहे आपला 6. इथे तुम्ही बघू शकता व्ही आय काय आहे आपला 6. 10 + 6 = 16. नेक्स्ट आहे एक्स व्ही ट्रिपल आय. हे बघून तुम्हाला धक्का बसला असेल. घाबरायचं काहीच कारण नाही. डिवायडेशन करायचं आणि रूल्स ॲप्लाय करायचे. ठीक आहे. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5 अँड ट्रिपल आय मीन्स 3. 10 + 5 + 3 18. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय एक्स. आय एक्स म्हणजे काय, आता हा एक्स म्हणजे असतो 10 पण आय हा एक्सच्या डाव्या बाजूला दिलेला आहे, म्हणजे तो रूलनुसार काय होणार, एक मायनस होणार. 10 - 1 = 9. हे आहे आपलं ॲन्सर. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 3. फिल द एम्प्टी बॉक्सेस. जो तुमचा मॅथचा टेक्स्टबुक आहे त्यामध्ये तुम्हाला इथे एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत, ते तुम्हाला फिल करायचे आहेत. इथे मी विथ ॲन्सर दिलेले आहेत, त्यामुळे ह्या बॉक्समध्ये मी ॲन्सर लिहिले आहेत. तर इथे 2 बॉक्स आहेत नंबर अँड रोमन न्यूमेरलसाठी. त्याच्या फर्स्ट कॉलममध्ये आहे 3, सेकंडमध्ये आहे 6 अँड थर्डमध्ये आहे 15. आणि जे काही एम्प्टी बॉक्सेस आहेत ते तुम्हाला फिल्स करायचे आहेत. ठीक आहे.
तर रोमन न्यूमरल्समध्ये आहेत फी ट्रिपल आय, एक्स डबल आय अँड एक्स आय एक्स हे तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. तर आपण याचा ॲन्सर सॉल्व करूया. 3साठी काय असेल? 3साठी तुम्हाला माहीत आहे 1साठी जर आय असेल तर 3साठी असेल ट्रिपल आय. इथे काय आहे? फी ट्रिपल आय. फी कशासाठी आहे? 5साठी प्लस 1 प्लस 1 प्लस 1 किती झाला? 5, 6, 7 आणि 8. एम्प्टी बॉक्समध्ये असेल तुमचा 8. 6साठी काय असेल? 6 तुम्हाला इथे दिलेला आहे. तर 6साठी रोमन न्यूमरल्स काय आहे हे तुम्हाला राईट करायचं आहे. तर 5साठी असतो तुमचा फी अँड 1साठी असतो तुमचा आय. मग काय येईल? फी आय. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला एम्प्टी बॉक्समध्ये दिलेला आहे एक्स डबल आय. एक्स डबल आय दिलेला आहे तर त्याचं तुम्हाला एम्प्टी बॉक्स फिल करायचं आहे. एक्स म्हणजे काय? 10 प्लस 1 प्लस 1 इक्वल्स टू 12. नेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे 15. आता 15 रोमन न्यूमरल्समध्ये कसा राईट करायचा? 10ला डिवाईड करायचं 3 ग्रुप्समध्ये किंवा 2 ग्रुप्समध्ये इथे डिवाईड होईल. ठीक आहे. एक्स फी कसा लिहिता येईल? एक्स फॉर 10 अँड व्ही फॉर 5 झाला 15. 19 कसा लिहिता येईल? रूल्समध्ये तुम्हाला ऑलरेडी 19 कसा लिहायचा सांगितलं आहे. 19 10 प्लस 9 मीन्स एक्स आय एक्स. इथे बॉक्समध्ये तुम्हाला 19 लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स. यामध्ये तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. त्यासमोर जो ब्रॅकेट आहे त्यामध्ये तुम्हाला रोमन न्यूमरल्स लिहायचे आहेत. फर्स्ट आहे 9. 9साठी असतो आय एक्स. सेकंड आहे 2. 2साठी असतो डबल आय. थर्ड आहे 17. 17साठी असतो एक्स व्ही डबल आय. एक्स मीन्स 10, फी मीन्स 5, डबल आय मीन्स 2. एक्स प्लस व्ही प्लस डबल आय इज इक्वल्स टू 17. फोर्थ आहे 4. 4साठी असतो आय फी. फिफ्थ नंबरला आहे 11. 11साठी असतो एक्स आय. एक्स मीन्स 10 अँड 1 मीन्स आय. 10 प्लस 1 इज इक्वल्स टू 11. नेक्स्ट आहे 18. 18साठी असतो एक्स व्ही ट्रिपल आय. इथे एक्स लिहायचा राहिलेला आहे ते तुम्ही करेक्ट करून घ्यायचं आहे. तर एक्स व्ही ट्रिपल आय इज 18. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5मध्ये आपल्याला असे 3 कॉलम दिलेले आहेत. फर्स्ट कॉलम फॉर इंटरनॅशनल न्यूमरल्स, सेकंड कॉलम फॉर रोमन न्यूमरल्स आणि जो काही थर्डवाला कॉलम आहे तो आपल्याला एम्प्टी दिलेला आहे. तर आपल्याला चेक करायचा आहे जो काही इंटरनॅशनल न्यूमरल हा ह्या रोमन न्यूमरलसोबत मॅच होत आहे की काय. मॅच होत असेल तर बरोबर असं टिकमार्क करायचे आहे आणि जर ते मॅच होत नसेल म्हणजेच रॉंग असेल तर असे रॉंग टिकमार्क करून ते करेक्ट करून लिहायचे आहे. तर बघूयात आपल्याला कोणते कोणते इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे 4. 4साठी त्यांनी इथे 4 टाईम आय 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 आणि आय असे दिलेले आहे. पण आपल्याला माहीत आहे 4साठी आय व्ही असे आहे त्यामुळे हे रॉंग आहे. इथे रॉंग टिक करून आपण करेक्ट करून लिहिले आहे. सेकंड आहे 6. 6साठी व्ही आय इज अ करेक्ट त्यामुळे इथे करेक्ट असे टिकमार्क केले आहे. जर करेक्ट असेल तर आपल्याला पुन्हा लिहायची गरज नाही. थर्डवाला आहे आपला 8. 8साठी डबल आय एक्स. दिस इज रॉंग कारण की 8साठी एक्स ट्रिपल आय असे लिहिले जाते. नेक्स्ट आहे 16. 16साठी एक्स व्ही आय. एक्स फॉर 10 व्ही आय फॉर 6. 10 प्लस 6 इज इक्वल्स टू 16. दॅट इज करेक्ट. नेक्स्ट आहे आपला 15. 15साठी आणि ट्रिपल व्ही दिलेला आहे. दॅट इज रॉंग कारण की 15साठी एक्स व्ही वापरला जातो त्यामुळे इथे रॉंग टिक करून एक्स व्ही असे लिहायचे आहे. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट नंबर 1 इथे संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.